यानंतर मी सौ सुमन जोशी हिला वैयक्तिक गीतासाठी निमंत्रित करत आहे. सुमन. हे कर्मयोगिनी राजयोगिनी जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. युगो युगो तक अमर रहेगी यश कीर्ति की गाथा, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. दीप ज्योति सम तिल तिल जल कर, स्वार्थ भावना परे त्याग कर. दीप ज्योति सम तिल तिल जल कर, स्वार्थ भावना परे त्याग कर. प्रजावत्सला सतत प्रवाहित, प्रजावत्सला सतत प्रवाहित, उज्ज्वल जीवन सरिता, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. कर्म भविष्य की प्रबल धारणा, कभी किसी से की न याचना. कर्म भविष्य की प्रबल धारणा, कभी किसी से की न याचना. यज्ञ रूप जीवन ज्वाला में, यज्ञ रूप जीवन ज्वाला में, प्रखर हुई तव आभा, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. जीवन भर स्वजनों का सह दुख, कर्तव्यों से हुई न परमुख. जीवन भर स्वजनों का सह दुख, कर्तव्यों से हुई न परमुख. नीलकंठ समगरल पान कर, नीलकंठ समगरल पान कर, क्षण क्षण जीवन बीता, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. अन्न छत्र धर्मार्थ चलाए, मंदिर घाट कुएं खुदवाए. अन्न छत्र धर्मार्थ चलाए, मंदिर घाट कुएं खुदवाए. परार्थ सुख जीवन हो सार्थक, परार्थ सुख जीवन हो सार्थक, दिव्य चरित्र की गाथा, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. हे कर्मयोगिनी राजयोगिनी जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. युगो युगो तक अमर रहेगी यश कीर्ति की गाथा, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता, जय जय तु अहिल्या माता. धन्यवाद सुमन. अहिल्याबाई होळकर या कुशल संघटक, अनुशासन, शिस्तप्रिय, सात्विक, मृदुभाषी, त्याग, राष्ट्रप्रेमी, दूरदृष्टी असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा या दिव्य शक्तीचा जागर करणं हे आपलं सर्वांचं अहोभाग्यच. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता डॉक्टर सुवर्णाताई रावळ यांना मी विनंती करते की त्यांनी अहिल्यादेवींच्या महिला सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी केलेल्या कार्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे, जेणेकरून आपण अहिल्यादेवींच्या पदचिन्हांचे धुलीकण घेऊन आपण पावन होऊ शकू. मी सुवर्णाताईंना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. प्रथमतः मी भारत मातेच्या चरणी वंदन करते. पुण्यश्लोक, लोकमाता, राजमाता, राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रणेता, भारतीय संस्कृतीच्या संरक्षक
अशा विविध उपाधींनी ज्यांचा उल्लेख आपण करतो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या चरणी पण मी अभिवादन करते, वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर रमेश पांडव सर, आपल्या या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रास्ताविक केलं त्या सौ शारदाताई तेली, ज्या या नारी शक्ती मंच छत्रपती संभाजीनगर चिकलठाण्याच्या कार्यवाहिका आहेत. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग दिलेला आहे आणि मी अगदी 15 दिवसापासून जे माझा फॉलोअप करतायत त्या विद्याताई पाठक, सीमाताई, संध्याताई, केजलताई, सर्व या कार्यक्रमाच्या आयोजक, सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, बंधूंनो, खरं तर जेव्हा पत्रिका मी पाहिली, म्हणजे काल जेव्हा पत्रिका आली त्यावेळेस त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश पांडवांचं नाव होतं आणि मला अत्यानंद झाला. दीर्घकाळ आम्ही एकत्रित काम केलेलं आहे, अजूनही करतो आहोत, पण लॉकडाऊनच्या नंतर आमची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मला ती पर्वणी वाटली की पांडव सरांचं दर्शन होईल. दर्शनही झालं, त्यांचं ओघवतं प्रबोधनही ऐकायला मिळालं. त्यामुळं माझ्या दृष्टीने माझं येण्याचं इथं सार्थक झालं असं मला वाटतं आहे. आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवन कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेण्यासाठी इथं उपस्थित आहोत. अहिल्याबाईंचा उल्लेख आपण अनेक आयामातून करत असतो. एक आदर्श नारी शक्तीचं मूर्तिमंत उदाहरण, केवळ उदाहरण नाही तर प्रत्यक्ष क्रियान्वयन करणारी ती शक्ती असा उल्लेख करतो. आज आपण या सभागृहामध्ये स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून बसलेलो आहोत. याच्या पाठीमागे अनेक हुतात्म्यांचं जे बलिदान आहे त्यापैकी 3 हुतात्मे भगतसिंग, सद्गुरू आणि राजगुरू या तिघांच्या पण स्मृतीचा आज दिवस आहे. त्यांनी बलिदान दिलं म्हणून आपण स्वतंत्र भारतामध्ये उजळ मात्याने वागतो आहोत. अहिल्यादेवींनी हिंदू नारी किती सशक्त आहे, ती काय करू शकते, तिने काय काय केलं पाहिजे याचा जो आदर्श आपल्यासमोर ठेवला आणि म्हणून आज उजळ मात्याने अभिमानाने आपण हिंदू नारी म्हणून आज जगतो आहोत. या सगळ्या आपल्या पूर्वजांचे वारस आपण आहोत. अनेक वेळा असं होतं की असे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यांच्याबद्दल कोणीतरी वक्ता येतो, माहिती देतो, आपण शांतचित्ताने ऐकतो. साधारणतः 1-2 दिवस आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये त्या विचारांचं रंजन चालतं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपण ते विस्मृतीत जाऊन आपलं येरे माझ्या मागल्या असं वागायला लागतो. हे वास्तव आहे. परंतु ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे ठरवलं, संघाच्या सर्व परिवार संस्थांनी हे ठरवलं, अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी जन्मदिवस साजरा करायचा आहे. देशभर अहिल्यादेवींच्या जीवन कार्याचा आढावा, जीवन कार्य कर्तृत्व सर्व जनतेसमोर, सर्व जनांसमोर देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलं पाहिजे. मी अंडरलाईन करते, त्रिशताब्दी जन्मदिवस. 300 वर्ष, मागील 200 वर्षी काय झालंय का मला माहिती नाही. मी तरी गेले 35 वर्ष समाज जीवनामध्ये आहे, किती मला ऐकायला मिळालं हेही माहिती नाही आहे. परंतु हे जसं त्रिजन्म शताब्दी सुरू झालं तेव्हापासून आपण सगळेच जण अहिल्यादेवींच्याबद्दल ऐकतो आहोत. त्यांच्या कर्तृत्वाचा अगाध परिपाठ आपल्यासमोर आहे. 31 मे 1725 हा त्यांचा जन्मदिवस आहे. 1725 ते 1795 हा त्यांचा कार्यकाळ आहे आणि त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जर ओघवता आढावा घेतला, अनेक आयामावरती त्यांनी काम केलं, अनेक आयामावरती काम केलं. एकतर जर ईश्वराने तुम्हाला या धर्तीवरती पाठवलंय
तर निश्चित कार्य करण्यासाठी या धर्तीवरती पाठवलं आहे. स्वतःच्या स्वरूपामध्ये जन्म आपल्याला दिलेला आहे, काहीतरी कर्तव्य करण्यासाठी पाठवलेलं आहे. याची जर जाण झाली तर माणूस स्वतःला तयार करतो. अहिल्यादेवी ह्या त्यापैकी एक आहेत. त्यांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास केला, स्वविकास. कारण भविष्यामध्ये काहीतरी त्यांना करायचं दायित्व ईश्वराने त्यांच्याकडे दिलेलं होतं. समाजाचा फार मोठी जबाबदारी त्यांना पालन करायची होती आणि म्हणून स्वक्षमतांचा विकास करणं, स्वतःला सक्षम बनवणं, यासाठी त्यांनी लहानपणापासून मेहनत घेतलेली आहे. त्यांच्यावरती संस्कार करणारे त्यांचे आई वडील, त्याच्यानंतर मल्हारराव, त्याच्यानंतर त्यांच्या 4 सासवा, ह्या सगळ्याचा संस्कार अहिल्यादेवीवरती झालेला आहे आणि त्यातून हे व्यक्तिमत्व बनलेलं आहे. त्या एकट्याच सक्षम झालेल्या नाही आहेत, फक्त स्वतःचा विकास केलेला नाही आहे, त्याबरोबर आपल्याबरोबर असणाऱ्या अन्य महिलांनाही सोबत घेऊन त्या विकासाच्या मार्गावरती त्यांनी आणलेलं आहे. हे सगळं करत असताना कालबाह्य रूढी ज्या आहेत ते नाकारण्याचं धारिष्ट त्यांच्यामध्ये आलं. कालानुरूप रूढींना कालानुरूप रूप देणं आणि रूढी पाळणं. रूढी नाकारणं म्हणजे ते संपूर्ण वाईट आहेत म्हणून टाकणं हे स्वीकारलेलं नाही आहे अहिल्यादेवींनी. कालानुरूप त्याचं परिवर्तन केलं आणि त्या रूढींचं प्रस्थापना आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी केली. हे करत असताना आपल्या सभोवताली असणाऱ्या समाजाची मानसिकता बदलणं खूप गरजेचं असतं आणि हे मानसिकता केवळ भाषणं देऊन बदलत नसतं, प्रत्यक्ष कृती करावी लागते. तशा पद्धतीची कृती जी आहे ती अहिल्यादेवींनी केलेली आहे. साधारणतः 1725 ते 95चा कालावधी बघितला तर त्या काळातली पार्श्वभूमी काय होती, तात्कालीन स्थिती काय होती, सततची युद्धाची स्थिती होती. अनेक आक्रमणं आणि तेही सांस्कृतिक आक्रमण, इस्लामिक सांस्कृतिक आक्रमणं, आपल्या देवावरती आक्रमण, आपल्या धर्मावरती आक्रमणं, आपल्या मंदिरावरती आक्रमणं, आपल्या मठावरती आक्रमणं, आपल्या ज्या परंपरा आहेत तोडण्याचं काम. केवळ मंदिरं तोडली नाही आहेत इस्लामिक आक्रमकांनी, तर आपल्या श्रद्धा तोडल्या, आपल्या मनामध्ये दहशत निर्माण केली. अशा कठीण परिस्थितीतून देश जात होता. या स्थितीमध्ये अहिल्यादेवींचं, या असल्या अस्थिर स्थितीमध्ये अहिल्यादेवींचं आगमन आहे आणि त्या काळातलं कर्तृत्व आहे. महिलांना शिक्षणाच्या संधी जवळजवळ नव्हत्या. ज्या काही शिकत होत्या त्या एका ठराविक उच्चवर्णीय स्तरामधल्या महिला शिकत होत्या. महिलांना घराबाहेर पडण्याची मुश्किल होती. एक प्रकारची असुरक्षितता, मनामध्ये दहशत होती. त्यावेळेची असं म्हणतात की त्या कालावधीमध्ये आपले जे समारंभ ते आहेत तेही रात्री होत होते. लग्नासारखा समारंभसुद्धा रात्री केला जात होता ह्या असुरक्षिततेच्या भीतीमुळे. समाजामध्ये बहुपत्नीत्वाचा प्रघात होता. सती प्रथा होती. पतिव्रतेचं, स्त्री पतिव्रता असली पाहिजे, शीलवंत असली पाहिजे. आजही ते स्तोम आहे, पण त्या स्तोमाचा इतका कडेलोट झालेला होता. प्रत्येक स्त्रीकडे साशंकतेने बघितलं जात होतं आणि बालविवाह, लहानपणी विवाह होत असे, नवरा मोठा असे त्यामुळे नवऱ्याचा मृत्यू लवकर होत असे आणि ही बालिका युवा होता होता विधवा होत असे आणि ती विधवा झालेले जीवन जे आहे ते अतिशय खडतर आणि कठीण परिस्थितीतून जात असे. अशा या तात्कालीन स्थिती होत्या. त्या कालावधीमध्ये असं प्रबोधन करणारं प्रत्येक स्त्रीला ते भोगावं लागत होतं. प्रत्येक घराघरामध्ये अशी स्थिती होती. या अशा कठीण स्थितीमध्ये अहिल्यादेवींच्या काळाचा किंवा त्यांच्या जीवनाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, ते समजून घ्यावं लागतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्ताचं अहिल्यादेवी नगर, तिच्यामधलं चौंडी नावाचं गाव, त्याच्यामध्ये अहिल्याचा जन्म 31 मे 1725ला झाला. मानकोजी आणि सुशीलाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. 1733ला खंडेरावांशी त्यांचं लग्न झालं. अहिल्यादेवीचं वय केवळ 8 वर्षाचं होतं. त्या लग्नाच्या अगोदर म्हणजे अहिल्यादेवीची निवड कशी झाली, एक प्रसंग आहे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये. मल्हारराव म्हणजे अहिल्यादेवींचे सासरे, मल्हारराव एक मोहीम आटपून चौंडीच्या एका मंदिरामध्ये विश्रांतीसाठी आले होते. बालिका अहिल्या आपल्या आईबरोबर मंदिरात आली होती. अहिल्या बालपणापासूनच अतिशय जिज्ञासू होती, चपळ होती. अनेक प्रश्न तिला पडत असत. त्याच प्रश्नातला एक प्रश्न तिने आईला विचारला
की तू तर म्हणते की ईश्वर सर्वत्र आहे, जर ईश्वर सर्वत्र आहे तर मग आपण मंदिरात का येतो? हा संवाद चाललेला आहे मायलेकीमधला. आणि मग आई म्हणते मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर आपलं ध्यान एकाग्रपणे लागलं पाहिजे. मंदिरात आल्यानंतर त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्यावरती परिणाम होतो आणि देवाची ध्यानधारणा चांगली होते आणि म्हणून आपण मंदिरात यावं लागतं. हा संवाद जो आहे मल्हारराव बाजूच्या ठिकाणी असलेले ते मायलेकीचा संवाद ऐकतात आणि विचारतात की ही मुलगी कोण आहे. तेव्हा त्यांना सांगतात की ही शिंदेंची मुलगी आहे, आईला तिचं नाव आहे. मल्हारराव लगेचच त्यांच्या घरी जातात आणि आईलेला मागणी घालतात. मानकोजींना म्हणतात की तुमची पोरगी माझ्या मुलासाठी द्या, म्हणजे खंडेरावासाठी द्या. मानकोजी म्हणतात तुम्ही सुभेदार माणसं, तुम्ही मोठी माणसं आहात, आम्ही अतिशय साधारण घरातले आहोत, आमची मुलगी कशी काय तुमच्या ह्याच्यामध्ये? ते म्हणे मी पूर्णतः आईलेला माझी सून मानलेला आहे, तुम्हाला नकार देण्याचं काही कारणच नाही, मी सून मानलेला आहे. असा एक क्षण असतो. पूर्वीची लोक फार द्रष्टे लोक होती. ते द्रष्टेपण मल्हारराव होळकरांकडे पण होतं. त्या द्रष्टा मानसिकतेमधून त्यांच्या अंतर्मनातून घातलेल्या हाकेतून आईलेला सून म्हणून घ्यायचं ठरवलं आणि खंडेरावांशी त्यांचं लग्न झालं. नंतर पुढच्या कालावधीमध्ये 8 वर्षाची अहिल्या, खंडेराव अतिशय सदन घरात जन्माला असल्यामुळे लाडावलेले होते. अहिल्याबरोबरचा त्यांचा व्यवहार फार रुक्ष होता. साधारण असं होतं, म्हणजे आपल्यालाही माहीत आहे, घरामध्ये संपन्नता असेल, घर मोठं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांवरती आपोआप होतात. तसाच परिणाम खंडेरावांच्या बाबतीत झालेला होता आणि ते लाडावलेलं बाळ असं हे होतं आणि त्यामुळं अहिल्याबरोबरचा त्यांचा व्यवहार जो आहे तो अतिशय रुक्ष होता. त्यातूनही 1733ला झालेलं त्यांचं लग्न, 1745ला मालेराव नावाच्या पुत्राला अहिल्याने जन्म दिला, 1748ला मुक्ताई नावाच्या मुलीला जन्म दिला. हे सगळं करत असताना मल्हाररावांनी आपल्यासमोर अहिल्याच्या संदर्भामध्ये काही नियोजन केलेलं होतं. अहिल्या आणि मल्हारराव यांचं नातं हे गुरु शिष्याचं नातं होतं. एकीकडे संसार ती करत होती, एकीकडे नवऱ्याचा वृक्षपणा शिथिल करण्याचा प्रयत्न करत होती. अहिल्याला 4 सासवा होत्या, गौतमीबाई, द्वारकाबाई, हरकूबाई, बानूबाई. ह्या 4 सासवा, सुशीलाबाई, आई, या 5 महिलांच्या संस्कारामध्ये अहिल्यावरती संस्कार होत होते. अहिल्याच्या घरामध्ये घर आणि राजकारभार असे 12 विभाग होते. त्या 12 विभागाचं प्रशिक्षण हे लोक अहिल्याला देत होते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि ह्या अहिल्या प्रशिक्षण घेत होती. शाळेमध्ये तर जायला मिळालं नव्हतं, पण घरामध्येच मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली ती गणित, भाषा, भूगोल, जिल्हा राज्य नकाशा, वाचन, हिशोब लिहिणं, पत्रव्यवहार करणं, न्यायदान करणं, हे राजकारभाराला लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माहिती आहेत, ह्या सगळ्याचं ज्ञान आपले सासरे मल्हारराव या गुरुस्थानी त्यांनी मानलेलं होतं. आणि मल्हाररावांनी पण अहिल्याला शिष्य मानलेलं होतं. सुनेपेक्षा ती मुलगी आणि शिष्या जास्त होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती सगळं प्रशिक्षण घेत होती. हे करत असताना युद्धाचा काळ होता, वेळोवेळी मोहिमेला जावं लागत होतं. महिलाही युद्धावरती जात होत्या. आईला पण मोहिमेवरती गेलेली आहे. खंडेरावांच्या बरोबर तिच्या अनेक मोहिमा तिने गाजवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये घोडेस्वारी करावी लागत असे, तलवारबाजी करावी लागत असे, ढाल वापरणं करावं लागत असे, प्रशासनाचे विविध आयामाची माहिती तिला करावी लागत असे. हे सगळे जे आहेत हे करत असताना घराण्याचे जे रीतिरिवाज असतात, सुभेदाराचं घराणं होतं, रीतिरिवाज जे आहे तोफखान्यापासून ते अगदी स्वयंपाकघरापर्यंत ह्या सगळ्या 12-18 विभागाचं जे जाणीव आहे, प्रशिक्षण आहे, अहिल्या घेत होती आणि रोज ती प्रशिक्षित होत होती. ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तिच्याबरोबर तिच्याच जवळपास वयाची असणारी सासू हरकीबाई बरोबर असे. आणि सगळ्यात ज्येष्ठमध्ये असणाऱ्या ज्या गौतमीबाई आहेत त्या राजघराण्याच्या होत्या.
त्यांच्या मामांना बाजीराव पेशव्यांचं वतन मिळालेलं होतं. 12,09,000 अधिक पैशाचं वतन त्यांना मिळाले होतं. त्या मामांच्या नंतर त्याचा वारसा जो आहे गौतमीबाईकडे आलेला होता आणि त्याच्यानंतर 61 नंतर त्यांच्या मृत्यूनंतर तो वारसा जो आहे तो मल्हाररावांच्या नंतर तो अहिल्याबाईकडे आला. तो वारसा जो राजपाट चालवण्याचा वारसा जो आहे तो अहिल्याबाईंकडे आला. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळं चालवण्यासाठी जे काही निर्णय क्षमता लागते, न्यायदानाची क्षमता लागते, ते सगळं काही अहिल्याबाईंकडे तो संस्कार रूपाने गौतमीबाई टाकत होत्या. गौतमीबाई त्या स्वतः खूप अतिशय हुशार, राजपाटामध्ये अतिशय बुद्धिमान, ज्ञानी आणि तेजस्वी सासू होती. पण ह्या चारही सासवांनी अहिल्यावरती आईसारखं प्रेम केलं. बाल म्हणूनच आलेली ही अहिल्या घरामध्ये अतिशय चांगलं, म्हणजे सासू आणि सून असा जो एक मेंटल ब्लॉक जो आहे ना, असा कुठल्याही प्रकारचं नातं त्यांच्यामध्ये नव्हतं. तर माय लेकीचं गुरु शिष्यासारखं नातं त्याच्यामध्ये होतं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस 1761ला गौतमीबाईचं निधन झालं तर ते मोठी सून म्हणून त्या सगळा जो राजपाटाचा जो गौतमीबाईचा वारसा जो होता तो अहिल्याकडे आला. हे सगळं करत असताना दुर्भाग्याने मी जसं म्हटलं की खंडेरावांचा जो व्यवहार होता अहिल्याबरोबर वृक्ष होता, पण तिने कधी तक्रारी केल्या नाहीत आपल्या पतीच्या वृक्षपणाबरोबर. ज्या स्वरूपात मध्ये आहे आपल्याकडे विवाहाची व्याख्याच अशी आहे. विवाह हे 7 जन्माचं नातं म्हटलेलं आहे. एका व्यक्तीला पूर्वी तर ठरवलेला मुलगा आणि ठरवलेली मुलगी, आई बाबा आजी आजोबा ठरवत असे, एकमेकाचे चेहरेसुद्धा पाहिले जात नसे, अशातून विवाह होत असे. ती एक कमिटमेंट असे आणि जे काही जसा काही नवरा असेल, तो मुलगा असेल, जसा आहे तसा स्वीकारणं आणि जी बायको आहे जशी आहे तशी स्वीकारणं ही पद्धत होती. आणि त्यानुसार अहिल्यानी खंडेरावांना त्या पद्धतीने स्वीकारलं होतं. किती वृक्षता असेल, हळूहळू अहिल्याबद्दलचं खंडेरावांचं मत जे आहे ते शिथिल होत गेलं आणि त्यांचं मन जुळायला लागली. आणि म्हणून मग खंडेरावांच्या बरोबर अनेक मोहिमा अहिल्याने पण पार पाडलेल्या आहेत. दुर्भाग्यानं 1754ला एका तोफगोळ्यात खंडेरावांवरती आदळला आणि खंडेरावांचा मृत्यू त्या तोफगोळ्याच्या ह्याच्यामुळे झाला. वर्ष होतं 1754. अहिल्याचं वय होतं 29 वर्ष. वयाच्या 29व्या वर्षी अहिल्याला विधवापण आलं आणि त्याच्यानंतर 1766ला मल्हाररावांचाही मृत्यू झाला. दुर्भाग्याने 1767ला त्यांचा मुलगा जो मालेराव आहे त्याचाही मृत्यू झाला. आणि खऱ्या अर्थानं पूर्णपणे एकल राज्यकारभार, एकल कुटुंब व्यवस्था सांभाळण्याचं, राजपाटही सांभाळायचं आहे, कुटुंबाची प्रमुख म्हणून पण सांभाळायचं आहे. जसं मी म्हटलं की 18 विभाग सुभेदाराचं घराणं होतं, 18 विभाग सांभाळायचे होते. त्यातले 12 विभाग कुटुंबाशी रिलेटेड होते, 6 विभाग हे राजपाटाशी निगडीत होते. असे 18 विभागाचं सगळं दायित्व ह्या अहिल्याच्या अंगावरती आलं. अहिल्याचा कालावधी 11 डिसेंबरपासून सुरू होतो. ते 11 डिसेंबर 1767 पासून ते 1795 पर्यंत हा कालावधी आहे. एकूण 70 वर्षाचं आयुष्य अहिल्याला लागलं. अविश्रांत काम, अविश्रांत कार्य अहिल्याला करावं लागलं. ह्या सगळ्या विषयामध्ये अहिल्याला तर सगळं तिला कळलं होतं की आता मला सांभाळायचं आहे सगळं. त्यामुळं तिचं जे सक्षम घडणी झालेली होती, कठोर घडणी झालेली होती, त्याचा सगळा परिणाम, त्याचा सगळा प्रभाव, त्याचं प्रतिपादन समाजावरती पडत होतं, प्रजेच्या ह्याच्यावरती पडत होतं आणि त्याचे अनुभव लोक घेत होते. ती अतिशय कर्तव्याप्रती कठोर होती, अतिशय प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पालन करत होती. असं असताना महिला असण्याचा कधीही गैरफायदा तिने घेतला नाही. तिने स्वतःला कधी पुरुष रूप किंवा स्त्री रूप असं म्हटलंच नाही. मी प्रजेची माता आहे, प्रजेची प्रमुख आहे. प्रजेच्या सगळ्या समस्या ज्या आहेत, सगळ्या अडीअडचणी ज्या आहेत, त्यांचा विकास जो आहे, त्यांच्यावरती संस्कार जो आहे, तो संस्कार करण्याचं दायित्व माझं आहे. आणि ती जबाबदारी, या जबाबदारीच्या जाणीवानी अहिल्या वागत होती. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रजा ही, देश, देव, धर्म, सगळा वेळ 24 तास तिच्या डोक्यामध्ये हाच विषय असत. हे सगळं करत असताना
ज्यावेळेस आर्थिकतेचा विषय येतो, त्याचं जर आर्थिकतेमध्ये गडबड जर झाली तर प्रजा कधीच माफ करत नाही. अहिल्याने ते पथ्य इतकं चांगलं हे केलं, प्रजाच्या विकासाची कामं जी आहेत ती राजकोषातून होत असे आणि धर्माच्या विकासाची कामं जी आहेत ती खाजगी कोशातून होत असे. तिने कधीही गफलत केली नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतः युद्धामध्ये उतरणं, रणांगणामध्ये उतरणं, तोफखानाचं नियोजन करणं, तोफ चालवणं, त्या जंबुऱ्यामध्ये गोळी घालण्यापासून अहिल्या करत होती. हे सगळं तोफगोळे तयार करण्याचंही प्रशिक्षण तिने घेतलं होतं आणि ती स्वतः त्याच्यामध्ये करत होते. हे करत असताना महिला असल्यामुळे तिने स्त्री सैन्य पण उभं केलं होतं. केवळ पुरुषांच्याच आधारावरती ह्या लढाया लढलेल्या नाही आहेत, ह्या मोहिमा राबवलेल्या नाही आहेत, तर तिने पॅरलली महिलांचं सैन्य उभं केलं. हे सगळं करत असताना अनेक वेळेस कसोटीचे काळ आले. या सुभेदार घराण्याचं पेशव्यांच्या दरबारावरती त्यांच्यावरती अत्यंत श्रद्धा होती, पण ती अहिल्याने कधी आंधळी श्रद्धा ठेवली नाही, त्यांची कधी जी उजुरी केली नाही. मल्हाररावांच्या काळातला एक प्रसंग आहे. बाजीराव पेशव्यांना सद्गती मिळावी, सुबुद्धी मिळावी आणि म्हणून अनेक धर्मकार्य पूजा अर्चा हवन होम मंदिरांना दान धर्म वगैरे सगळा विषय होता. त्यावेळेस मल्हारराव म्हणाले की राजकोषातून पैसा त्याचा सगळं आर्थिक नियोजन करावं. मल्हाररावांच्या उपस्थितीमध्ये अहिल्याने त्याच्यावरती आक्षेप घेतला. कुठल्याही वैयक्तिक कामासाठी राजकोष वापरता येत नाही. तुम्हाला जर ह्या सगळ्या कामासाठी जर आर्थिक नियोजन करायचं असेल तर तुम्ही खाजगी कोशातून करा, तुम्हाला राजकोषातून करता येणार नाही. राजकोष हा केवळ आणि केवळ प्रजेच्या विकासासाठी आहे आणि आपला जो परिसर आहे, संस्थानिक आहे, त्याच्या विकासासाठी आहे. असा जो परखड मत त्यांनी मांडलं. मल्हाररावांना ते ऐकावं लागलं. हे करत असताना युद्धनीती, धूर्तपणा हाही असावा लागतो. एक काळ असा झाला होता, एवढं सहज नसतं. पांडव सर जेव्हा एखादी महिला नेतृत्व करत असते ना, पुरुषाच्या मनामध्ये आतमध्ये कुठेतरी पुरुषत्वाचं वर्चस्वाची मानसिकता असते. अहिल्याला त्याचाही परिणाम भोगावा लागला. पेशव्यांच्याच याच्यातून एका गटातनं अहिल्यावरती स्वारी होणार आहे असा निरोप आला. अहिल्याचा धूर्तपणा तिथं दिसून येतो. तिने निरोप पाठवला, या लढाईमध्ये तुम्ही जिंकलात तरी तुम्ही हारणार आहात आणि तुम्ही हरलात तरी तुम्ही हारणार आहात. तुम्ही जिंकलात तर एका बाईवरती तुम्ही आक्रमण केलं म्हणून तुम्ही हारणार आहात आणि तुम्ही जर हारला माझ्याकडनं, हरालच तुम्ही, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अशा पद्धतीचं निरोप धाडून लढाई जिथल्या तिथे थोपवली. हे धारिष्ट हा जो राजकीय धूर्तपणा असतो, लढाईशिवाय जिंकता येतं, युद्धाशिवाय युद्ध जिंकता येतं, याचा जो एक आदर्श उदाहरण जे आहे अहिल्याने तिच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये अहिल्याचं सडेतोड उत्तर एकच त्या माऊलीच्या मनामध्ये, म्हणून तिला आपण पुण्यशोक म्हणतो, म्हणून तिला आपण राजमाता म्हणतो, म्हणून तिला आपण लोकमाता म्हणतो, म्हणून तिला आपण प्रजारक्षक म्हणतो, म्हणून तिला आपण सांस्कृतिक रक्षक म्हणतो, राष्ट्ररक्षक म्हणतो. ह्या उपाध्या केवळ मला चांगलं बोलता येतं, शब्दाचा संग्रह माझ्याकडे आहे म्हणून म्हणत नाही. तिच्या आयुष्यातले वेगवेगळे पडाव जर बघितले, वेगवेगळ्या आयामावरती अहिल्यादेवींनी जर काम केलेलं बघितलं तर लक्षात येतं की या प्रत्येक उपाधीला अहिल्या जगलेली आहे आणि ती जगलेली आहे. त्याच्यानंतर तिला उपाधी मिळालेली आहे. अगोदर कुणी फुकटामध्ये उपाधी दिलेली नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजकोषाचं एक आणखी एक उदाहरण मी जसं म्हटलं की खंडेराव, त्या बाबतीमध्ये एकदा खंडेरावांनी राजकोषातनं पैसा अधिकाऱ्याला सांगून पैसा काढला, पैसा मागितला. अधिकाऱ्यांनी, आता खंडेराव प्रमुखच असल्यामुळे पैसा दिला. अहिल्याला जेव्हा हे कळलं, अहिल्या अतिशय संतापाला गेली आणि तिने ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं होतं त्या अधिकाऱ्याला आदेश दिला, तुझं ते चुकलेलं आहे. ज्याच्याकडून ह्या खात्यातनं तू पैसे काढलेले आहेत त्याच्याकडनं जबाब लिहून घ्या आणि
स्वतःच्या नवऱ्याला 25,000चा दंड अहिल्याने ठोकवलेला आहे. राजकोषातली संपत्ती राजकोषामध्ये जाऊ द्यात. इतकं कठोर निर्णय घेण्याची क्षमता अहिल्यावरती होती. ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये अर्थकारणामध्ये किती सडेतोड राहावं लागतं, किती शुद्ध राहावं लागतं, किती परफेक्ट नियोजन करावं लागतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्या. बऱ्याच वेळा काय व्हायचं की महिला विधवा होत असत. विधवेचं आयुष्य अतिशय फार कडथड असं, आणि म्हणून अहिल्यामधली जी उद्यमिता होती, उद्योजिका मानसिकता होती, उद्योजिका होण्याचं, त्याच्यासाठी पण खूप उदाहरणं. एकतर काय झालं की खंडेरावांच्याच कालावधीमध्ये 1761 पासून मध्य प्रदेशच्या महेश्वरला राजधानी आली. साधारणतः 1767ला राजधानी म्हणून महेश्वरच्या जागेतनं राज्यकारभार चालू झाला. त्याच ह्याच्यामध्ये पहिला व्यवसाय ज्याच्यामध्ये महिलाही काम करू शकतील म्हणून हातमागाचा व्यवसाय सुरू केला. हे करत असताना केवळ आपल्या संस्थानिकातलेच लोक तिथं आणले नाही, तर देशभरातून कारागीर तिथे आणले गेले. देशभरातून एक्सपर्ट कौशल्यधारी कारागीर तिथे आणले. त्या कारागिरांनी आपल्या इथल्या महिलांना शिकवलं पाहिजे, कौशल्य दिलं पाहिजे, असा अभ्यासक्रम तयार केला आणि आपल्या इथल्या महिलांना त्यांनी सक्षम बनवलं. उज्जैनला व्यापाराची राजधानी म्हटली, त्याला उत्तेजन दिलं. मध्यवर्ती संस्थानाच्या माध्यमातून रोड टॅक्स लावला. अरे रोड टॅक्स लावण्याचं एक गमतीशीर उदाहरण आहे. आजही मध्य प्रदेशमधलं इंदोर जे आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नंबर 1 आहे. मी जेव्हा वाचत होते किती दूरदृष्टी असावी एखाद्या नेतृत्वाची, तर अहिल्यादेवींच्या कालावधीमध्ये म्हणे इंदोर दिवसातनं 2दा रस्ते धुतले जायचे, 2दा. आणि संस्कार कसं ते तर सरकारी माध्यमातून होत असेल, आताही सरकारी यंत्रणा आहेत, पण समाज मनावरती किती दृढ संस्कार टाकला. आजही इंदोर रोज धुतलं जातं, इंदोरचे रस्ते रोज धुतले जातात. आणि आजही संपूर्ण देशाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा स्वच्छतेचा बक्षीस मिळतं ते इंदोर नंबर 1ला आहे. ते का होतं मला असं वाटायचं की इंदोरची नगरपालिका चांगली आहे, महापालिका चांगली आहे, शिवराजजी चौहानांचं नेतृत्व आहे, असं सगळं डोक्यात यायचं. पण मी जेव्हा अहिल्या वाचायला लागले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे हा संस्कार तर 300 वर्षापासून माझ्या अहिल्यानी या समाज मनावरती टाकलेला आहे आणि तो इतका दृढ आहे परंपरेने समाजाने. कारण ही स्वच्छतेची कामं सरकारी यंत्रणेतून होत नसतात, प्रत्येक व्यक्तीने ती पालन करावी लागतात आणि प्रत्येक व्यक्ती तो पालन करतो. आणि म्हणून आजही इंदोर तेवढ्या स्वच्छतेच्या ह्याच्यामध्ये नंबर 1 आहे. दुष्काळामध्ये करमाफी करणं, ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांना हप्ता लावून देणं आणि हप्त्यातून कर्ज वसुली करणं, सोडून देणं नव्हे, हे सगळ्या गोष्टी अर्थनियोजनेच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून अहिल्याच्या अर्थकारणाला आपण धर्माधिष्ठित अर्थकारण म्हणू शकतो, कारण आपला धर्म तसंच सांगतो. व्यवहाराधिष्ठित अर्थकारण म्हणता येणार नाही, तर धर्माधिष्ठित अर्थकारण. धर्माची दुसरी परिभाषा आहे सत्य, सनातन. त्या अर्थाने याचा विचार आपल्याला करावा लागेल. अतिशय साधी राहणी, उपभोग शून्यता. कुठलाही अहिल्याचं जर आपण स्वरूप बघितलं ते किती सोज्वळ चेहरा असं म्हणतात, असं सत्य पण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला सगळा राजपाट, राजव्यवहार जो आहे तो समर्थ रामदास स्वामींच्या चरणी वाहिलेला होता. त्याच धर्तीवरती आपण असं म्हणू शकतो की अहिल्यादेवींनी आपला सगळा राजपाट, आपला सगळा राजव्यवहार जो आहे शिवाच्या चरणी वाहिलेला होता. त्या शिवाला समोर ठेवून अहिल्यादेवी काम करत असे. शिवाचं दुसरं नाव आहे सत्य, शिवाचं दुसरं नाव आहे सनातन आणि शिवाचं दुसरं नाव आहे धर्म. त्या सगळ्या त्या सर्व त्याला व्यवहाराला जागून अहिल्या काम करत होती. राणी होती, पण कुठलाही त्यांचे परिवेश बघा, त्यांच्या चेहऱ्यावरची सोज्वळता बघा, त्यांची भक्तिरूपी एक त्यागी, एक धर्म उच्चतम स्तराला गाठलेली, एक योगी, अशा पद्धतीचं रूपच आपल्यासमोर
अहिल्याच्या बाबतीमध्ये येतं. आणि मला वाटतं की आज आपण चित्र बघतो, पण अहिल्या जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा लक्षात येतं खरंच ती राजयोगिनी होती. राजयोगिनी होती. इतक्या उच्चतम कोटीचं सात्विकता त्या मातेजवळ होती. महिलांच्या संदर्भातलं जर कार्य बघायचं गेलं, पूर्वी काय होत असे, मी जसं म्हटलं की पती लवकर जात असे, महिलेला लवकर विधवा पण येत असे. महिला विधवा झाली की तिला कुठलाही आधार नसे. जर घरामध्ये भाऊ किंवा मुलं असेल तर नवऱ्याच्या संपत्तीचा सगळा अधिकार त्यांना जात असे, बाईला काहीच मिळत नसे. आणि कुणी नसेल तर राजकोषामध्ये ते जात असे. अहिल्याने नियम केला, जर ती मरणारी व्यक्ती जर निपुत्रिक असेल तर जर त्याच्यात तिची जी असणारी संपत्ती जी आहे, ती जी पूर्वी सरकार जमा होत असे ती सरकार जमा होणार नाही. त्या संपत्तीचा अधिकार जो आहे तो तिच्या पत्नीला मिळेल असा कायदा केला, तो नियम केला. एकटीच महिला आहे, पुढचं आयुष्य कसं घालवायचं, सहजासहजी पुनर्विवाहाचा विषय होत नसे तर दत्तक घेण्याचा, दत्तक पुत्र आपल्या पालनपोषणासाठी, आपल्या आधारासाठी दत्तक घेण्याचा अधिकार त्या महिलेला आहे, असा नियम, असा कायदा दिला. हे सगळं करत असताना सरकारी यंत्रणेकडनं अतिशय त्रास दिला जात असेल. तर जर असा अधिकारी कुणी जर त्रास देत असेल तर त्याला दंड केला जाईल. त्याला दंड करण्याचा बी नियम असा केला, तशी जरब बसवली. आणि म्हणून दत्तक विधान करण्याचा जो विषय आहे तो सुकर पद्धतीने होऊ लागला. आणि ज्या एकल ह्या विधवा माता ज्या आहेत त्यांना कुणी न कुणी मूल दत्तक घेण्याची पद्धती जी आहे ती सुकर झाली. पूर्वीच्या काळी कसं होतं, काही प्रसंग आपल्याला बघावे लागतील. बऱ्याच वेळा असं होतं की अहिल्या एका बहुजन समाजामध्ये जन्माला आली, धनगर समाजामध्ये जन्माला आली म्हणून तिने केवळ बहुजन समाजासाठीच काम केलं, असं कधी कधी आपण बुद्धीच्या स्तरावरती मांडत असतो, पण अतिशय चुकीचं आहे. एका ब्राह्मणाने अहिल्याकडे तक्रार केली, म्हणजे आपली व्यथा मांडली की मुलीच्या लग्नासाठी खूप पैसे द्यावे लागतात, खूप पैशाची मागणी होते, हुंड्याच्या स्वरूपामध्ये मागणी होते. एखाद्या गरीब कुटुंबाला ती पैशाची मागणी पूर्तता करता येत नाही ना. अशा ह्याच्यामध्ये चांगल्या घरी मुलीचं लग्न करणं खूप कठीण जातं. अहिल्याच्या जेव्हा हे लक्षात आलं, तिने अहिल्यानी फरमान काढलं. काय काढलं की कुठल्याही जातीमध्ये जर विवाह करायचा असेल तर हुंडा म्हणून कुठलाही व्यवहार करता येणार नाही. म्हणजे मुलाकडचे आणि मध्यस्थी जो असतो ना, त्यांनी जरी असं परस्पर जर सांगितलं तर ह्या तिघांनाही दंड बसवला जाईल असं फरमान काढलं, असा कायदा काढला. आणि तेव्हापासून हुंडा विरोधी हा कायदा, त्याची सुरुवात अहिल्याने केलेली आहे. अहिल्याला तिच्या दरबारामध्ये कुठल्याही स्त्रीला मुक्त प्रवेश होता. कुठल्याही समस्येसाठी अहिल्याकडं बाई तक्रार घेऊन जात असेल, ती त्या तक्रारीची स्वतः दखल घेत, बऱ्याच वेळा पती पत्नीच्या तक्रारी असेल तर एकटी बाई जरी आलं तर तिचं दुःख ती समजून घेत असे. पतीने तक्रार केली तर सत्यता जाणून घेण्यासाठी तिच्या पत्नीला बोलवलं जात असे. दोघांना बरोबर घेऊन नेमकं काय आहे हे सगळं ऐकून घेऊन तर न्यायनिवाडा करत असे. महिलांशी सन्मानपूर्ण व्यवहार झाला पाहिजे. एकदा काय झालं, एका राजकोषातून एका सोनाराने म्हणजे जोहरीने कर्ज घेतलं आणि त्याला ते वेळेत हे करता आलं नाही. अधिकारी त्याच्या घरात गेले, तू वेळेत कर्ज फेडलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या जोहरीच्या पत्नीला आणि मुलीला बंदी केलं आणि बंदिवासात दिलं. अहिल्याला जेव्हा हे कळलं, अहिल्या संतापाने लाल झाली आणि तिने फरमान काढलं आणि तिने कायदा हे केला. आणि त्या अधिकाऱ्याला अतिशय रागावून बजावलं की यापुढे असं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. कुठल्याही महिलेवरती असा विनाकारण अत्याचार केलं जाणार नाही. कुठल्याही महिलेला कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी ओलीस ठेवता येणार नाही. कुठल्याही मुलीला ओलीस ठेवता येणार नाही. आणि जर तुम्ही केलं तर तुम्ही दंडास पात्र असाल, तुम्ही कुठल्याही पदावरती असा. मग अशा पद्धतीचं फरमान जे आहे ते अहिल्याने काढलं.
बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की त्या कालावधीमध्ये संस्थानाचं हे होतं, प्रत्येक राजा जो आहे तो आपल्या आपल्या संस्थानाचं काम करत असे, आपल्या संस्थानापुरतं विचार करत असतो. पण अहिल्यादेवी मात्र या बाबतीमध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येतं. अहिल्याने कधीही केवळ आपल्या संस्थानाचा विचार केला नाही, तर संपूर्ण राष्ट्राचा विचार केला. राष्ट्रीय म्हणूनच मी मगाशी म्हटलं की राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा, रक्षक असा उल्लेख अहिल्याचा करावा लागतो. आणि त्याचं कारण असं आहे की तिने संपूर्ण देशाचा विचार केला. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या सगळी प्रजा माझी आहे. केवळ माझं संस्थानिकाचीच प्रजा माझी नाही, तर संपूर्ण भारतवर्षाची प्रजा ही माझी आहे. देवधर्म आणि राष्ट्रधर्म हे दोन्ही भिन्न नाहीत. राष्ट्र जर एवढं व्यापलेलं आहे तर माझा राष्ट्रधर्म सर्व व्यापकतेपर्यंत तो संमलित आहे. धर्म जर माझा विश्वधर्म आहे तर तो जागतिक पातळीवरती तो धर्म माझा व्यापकलेला आहे. आणि म्हणून त्याच्याप्रमाणेच तिने कारभार केलेला दिसतो. ह्या सगळ्या विषयामध्ये अगोदरचा जो आक्रांताचा काळ होता, अनेक तीर्थक्षेत्र उद्ध्वस्त झालेली होती, अनेक मंदिरं उद्ध्वस्त झालेली होती, मठ तोडले गेलेले होते, मंदिरं तोडली गेलेली होती. आणि ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काम केलं, त्यांच्या पद्धतीने काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श पुढे देऊन त्याचं पुनर्निर्माण, त्याचं समांतर निर्माण, हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मोडलेली वस्तू आणि त्याच्या समोरच त्याच पद्धतीने असणारं निर्माण. अहिल्याचं जर बांधकाम कौशल्य जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्या राजाच्या काळातलं बांधकाम, त्या राजाचा छाप दिसतो त्याच्यामध्ये. पण अहिल्याच्या बाबतीमध्ये त्याला आपण वेगळं म्हणावं लागतं. देशभरातले म्हणजे जिथं ते निर्माण करायचं आहे त्या ठिकाणच्या कारागिरीचं प्रकटीकरण, कौशल्य त्या निर्माणामध्ये दिसतं. ज्या भागामध्ये म्हणजे तुम्ही अहिल्याने मांडलेली उत्तरेकडची मंदिरं बघा, उत्तरेकडचे घाट बघा, दक्षिणेकडचे घाट बघा, दक्षिणेकडची मंदिरं बघा, पूर्वेकडची बघा, सगळीकडे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळीकडे अहिल्याने हे निर्माण केलेलं आहे. वास्तुकलाचा तुम्हाला विविध रूप दिसेल. अनेक घाट निर्माण केले, अनेक तलाव निर्माण केले, अनेक विहिरी निर्माण केला. एकदा मी भिवंडी टू कोल्हापूर जात होते, रस्त्याच्या कडेला एक अशी बंदिस्त विहीर मला बंदिस्त असं दिसलं. मी म्हटलं की ह्याला एवढंच चौकोन दिसतंय, हे काय मंदिर आहे का? माझ्याबरोबर जे त्या मार्गावर असं ते म्हणाले की हे मंदिर नाही आहे, हे विहीर आहे आणि अहिल्या देवीने बांधलेली विहीर आहे. मला खूप आश्चर्य वाटलं. दगडाचं झाकण असणार, आत्तापर्यंत विहिरीवरती जाळीचं झाकण असं आपण बघत होतो, पण दगडाचं डोंब असणार आणि फक्त एवढंशी खिडकी आणि त्याला राठ. म्हणजे किती दूरदृष्टीने स्वच्छता, शुद्धता हे सगळं करण्यासाठी. आणि ही वास्तुकला जी आहे, ही वास्तुकला, हे वैशिष्ट्य, हे अहिल्यादेवीचं वैशिष्ट्य आहे. असं विविध ठिकाणी तुम्ही नदीमार्गाची वाहतूक बघा, अहिल्याने निर्माण केलेले नदीमार्गाची बघा, यातायात होणारे त्यांनी रस्ते केलेले असेल, तीर्थयात्रा सुलभ व्हाव्या म्हणून बांधलेल्या धर्मशाळा असतील किंवा मंदिरं असतील किंवा घाट असतील, ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये स्वधर्माचं पालन, स्व अस्तित्वाचं पालन, आत्मसन्मान जागृत होईल ते बघितलं. वाराणसीचा घाट बघितला की माझ्या हिंदू धर्माचं, माझ्या भारतीय धर्माचं जागरण होतं. अशाच पद्धतीचं ते घाट आहेत, अशाच पद्धतीची ती मंदिराची रचना आहे जे अहिल्याने निर्माण केलं. आत्ताच मी गेल्या महिन्यात वाराणसीला केले. अहिल्याचा पुतळा आता नरेंद्र मोदींनी तिथे बसवलेला आहे. ते बघितल्यानंतर असं वाटतं की हे माते, आत्ता तुला न्याय मिळाला. 300 वर्ष तुला कुठेतरी बांधून ठेवलं होतं, अंधारात ठेवलं होतं, आत्ता तुला न्याय मिळाला. आत्ता हे आम्ही सांगू शकतो की हे माझ्या अहिल्याने निर्माण केलंय. आक्रांतांनी सगळं तोडलं, सगळं मोडलं, ज्ञानवापी निर्माण केली, मंदिरं तोडली. माझ्या बाबाला झाकून ठेवावं लागलं, रामाला झाकून ठेवावं लागलं, तिकडे महेश्वराला झाकून ठेवावं लागलं. जिथे जिथे शंकर महादेवाची मंदिरं आहेत तिथं महादेवाला झाकून ठेवावं लागलं.
अहिल्याने काय केलं, त्याच्या समोरच एक निर्माण केलं आणि पुन्हा माझ्या महादेवाला प्रस्थापित केलं. लोकांच्या समोर उद्ध्वस्त करणारी एक मानसिकता आहे, द्वेष करणारी एक मानसिकता आहे, संस्कृतीवरती आघात करणारी एक मानसिकता आहे. त्याचंही स्मरण तुम्हाला झालं पाहिजे. या देशातल्या नागरिकांनो, हे विसरू नकात, आक्रांतांनी तुमच्यावरती काय काय अत्याचार केलेले आहेत. तुम्ही हे विसरू नकात की तुम्हाला उघड्या डोळ्यांनी, उघड्या मनाने तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेशसुद्धा दिला जात नव्हता, रस्त्याने तुम्ही चालू शकत नव्हता. हे मी निर्माण केलंय. उजळ मात्याने आपल्या देवाकडे जा, दर्शन घ्या, पण अक्षत्रिय बनू नकात. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की सज्जनतेचा अर्थ जो आहे सोज्वळता, अहिल्या सोज्वळ आहे, पण ती अक्षत्रिय नाहीये. अतिशय चुकीची व्याख्या आपण केलेली आहे. सज्जनतेचा, सोज्वळतेचा आणि क्षत्रियत्वाचा काही संबंध नाहीये. प्रत्यक्ष शिवाजी महाराजही सोज्वळ होते, प्रामाणिक होते, सत्य होते, पण त्यांनी क्षत्रियत्व हे केलं नाही. रामही देव होता, सज्जन होता, प्रामाणिक होता, एकवचनी होता, पण क्षत्रियत्व त्यांनी सोडलं नाहीये. जेव्हा गरज लागेल त्यावेळेस शस्त्र हातात घेतलेलं आहे. आपण नेमकं ते विसरलो. आपल्याला सज्जन म्हणून घ्यायचं असतं, सज्जन म्हणावं असं वाटायचं असतं. सज्जन म्हणजे खाली मुंडी घालून टाकलं. अतिशय चुकीचा अनुभव किंवा चुकीचा संस्कार आपण स्वतःवरती घेतलेला आहे. आणि म्हणून आजही आपण ती दहशत भोगतो आहोत. आजही आपण लपून छपून हे बोलतो आहोत. आजही इस्लामिक आक्रमण काही संपलेलं नाहीये. वेगवेगळ्या जिहादाच्या माध्यमातून हे आक्रमण शोधतोच आहोत. आपण इतके भित्रे आहोत, इतके अक्षत्रिय झालेला आहोत की जेव्हा 5 जण आपण असतो, 10 जण आपण असतो, एक जरी तिथे जिहादी असेल तर त्याच्या विरोधात बोलायला सुद्धा आपली जीभ रेटत नाही. इतके आपण सज्जनतेचा बुरखा घेऊन बसलेलो आहोत. हे सोडलं पाहिजे, हे सोडलं पाहिजे. माझ्या पूर्वजांनी ते सोडलं, त्याग केला, बलिदान केलं, सर्वस्व अर्पण केलं. तेव्हा तुम्ही आणि आम्ही हिंदू म्हणून आज उजळ मात्याने जगतो आहोत. थोडी कल्पना करून बघा, माझ्या पूर्वजांनी, माझ्या शिवाजींनी, माझ्या संभाजींनी, माझ्या अहिल्यानी, माझ्या जिजामातांनी हे जर केलं नसतं तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगते, जर गेल्या 100 वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदर हे जर त्या सगळ्यांनी टिकवलं नसतं आणि गेल्या 100 वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक नावाचं संघटन जर नसतं तर मी बुरख्यामध्ये दिसले असते आणि तुम्ही दाढी टोपीमध्ये दिसला असतात. हे सत्य तुम्हाला नाकारता येत आहे का? मला तुमच्या हृदयावरती हात ठेवून सांगा, नाही नाकारता येणार तुम्हाला. आणि म्हणून हे जे पुलचट सज्जनता जी आहे ना, ती सज्जनता आपल्याला सोडली पाहिजे. आणि मग सर्व दूरपर्यंत भारत राष्ट्र म्हणून अहिल्याने जे काम केलं त्याच्यामध्ये सप्तपुरी असेल, 4 धाम असेल, 12 ज्योतिर्लिंग असेल, मराठा, राजपूत, निजामाचं राजवट असेल, ह्या सगळीकडे निर्माणाचं काम केलं. गुजरातमधलं सोमनाथ असेल, उत्तर भारतातलं अयोध्या मथुरा असेल, कुरुक्षेत्र असेल, बंगाल ओरिसामधली पुरी असेल, तेलंगणामधलं मल्लिकार्जुन असेल, दक्षिण भारतातलं रामेश्वर असेल, नेपाळमधलं पशुपतीश्वर असेल, ह्या सगळीकडे आ सेतू हिमाचल आणि नेपाळी त्यावेळेस जेव्हा होता त्यावेळेस आ सेतू हिमाचलपर्यंत अहिल्यानी नवनिर्माण केलेलं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्ञान उपासना हाही अहिल्यानी सोडला नाही. ग्रंथालयाची निर्मिती, हस्तलिखितं जमा करणं, विविध राज्यातून आणलेले ग्रंथालयामध्ये ठेवणं, हस्तलिखितं मागवणं, संग्रही ठेवणं, मोडी लिपीचे हस्तलिखितं मागवणं, स्थानिक स्थापत्य शैलीचा वापर करून तिथलं स्थापत्य निर्माण करणं, अशा अनेक कला यांना प्रोत्साहन देण्याचं काम अहिल्यानी केली आहे. राज्यात आपापसात मैत्री असावी, एक संस्थानिक दुसऱ्या संस्थानिकामध्ये विरोधामध्ये काम करत असे, पण अहिल्या ही एकमेव राणी आहे की परस्पर सामंजस्य, परस्पर सौहार्द हे कसं राहील हे अहिल्यानी मैत्रीपूर्ण संबंध संस्थानिकांची, आजूबाजूशी देशभरातल्या संस्थानिकांची निर्माण करण्याचं काम, ठेवण्याचं काम हे अहिल्याने केलेलं आहे. ज्यात आंतरजातीय विवाहाचा उल्लेख पांडव सरांनी केला, ह्या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन अहिल्याने दिले आहे. अहिल्या समरसतेची पुरस्कर्ती आहे, समरसतेची पुरस्कर्ती आहे. जातीभेदाच्या पलीकडे जाऊन प्रजेकडे बघणं आणि तशा पद्धतीचं कार्य करणं, संघर्ष न करता शांततेने, विनयशीलतेने त्याच्यावरती तोडगा काढणं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अहिल्याचं कार्यकर्तृत्व आहे. एका अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली, धनगर समाजामध्ये जन्मलेली अहिल्या पुढे जाऊन इतकी कार्यकर्तृत्व ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, ज्यावेळेस खंडेराव गेले, सतीची प्रथा होती त्या काळात,
मल्हाररावांनी अहिल्याला समजावलं आणि सतीनं जाण्याचा सल्ला दिला. अहिल्याला तो मांडला आणि सती गेली नाही. तिच्या हातात जेव्हा राजसत्ता आली तिने सती विरोधातला कायदा निर्माण केला, हुंडाविरोधी कायदा निर्माण केला, विधवेला संपत्तीमध्ये अधिकार दिला, दत्तक घेण्याचा अधिकार तिला दिला आणि ह्या सगळ्याच कामाचा देशभरामध्ये स्वीकार झाला. अहिल्याचा सन्मान झाला. याची पोचपावती अनेकांनी, इंग्रजी लेखकांनी त्या काळातला, तर त्यावेळेस इंग्रजांचं आगमन ऑलरेडी झालेलं होतं, ह्या सगळ्यांनी अहिल्याला पोचपावती दिलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी जेव्हा म्हटलं की अहिल्या समजून घेताना केवळ व्याख्यान म्हणून, केवळ पुस्तकातलं हे म्हणून न घेता अहिल्या प्रत्यक्ष जगली कशी आणि त्यातला अंशतः जरी आपल्यामध्ये आलं, कुटुंबाच्या बाबतीमध्ये, परिवार ह्या बाबतीमध्ये पांडव सरांनी मांडलं, कुटुंब कसं सांभाळावं लागतं, घर कसं सांभाळावं लागतं, आदर्श तसे निर्माण होतात. महिलेचा जन्म हा त्यागासाठीच आलेला आहे, या माझ्या भगिनीने विसरू नये. मलाही उपभोग करायचा आहे, पण उपभोग करायला खूप कमी अवधी असतो, खूप कमी संधी मिळतात महिलेला. महिला मुळातच जन्माला येते त्यागासाठी. जर हे ईश्वराचा संकेत असेल तर तुम्ही आणि आम्ही काय करणार त्यासाठी. पण हे करत असताना पुरुष बंधूंनी पण विचार केला पाहिजे. एकतर्फी त्याग काही कामाचा नाही, एकतर्फी त्याग कामाचा नाही. जर परस्पर पूरक त्याग जर केला तर कुटुंब वाचेल तर समाज सुदृढ होईल, समाज सुदृढ होईल तर राष्ट्र सुदृढ होईल, राष्ट्र सुदृढ होईल तर राष्ट्रधर्मही जगेल आणि धर्मही जगेल. देश धर्मासाठी या अहिल्याने सर्वस्व अर्पण केलं. तीच प्रेरणा आम्हाला मिळो, हाच या व्याख्यानाचा एक परिपाक म्हणून मी तुमच्यासमोर ठेवला. आपण शांतचित्ताने ते ऐकलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सुवर्णाताई. सुवर्णाताई आपल्यासाठी ठाण्यावरून इथं आल्यात आपल्याशी संवाद साधायला. एकदा अजून जोरदार टाळ्या सुवर्णाताईंसाठी. सुवर्णाताईंनी खूप छान शब्दात आपल्याला सांगितलं की अहिल्यादेवींचा महिला सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याविषयी त्यांनी आपल्याला ओघवत्या शब्दात मार्गदर्शन केलं. आणि अहिल्यादेवींचा हा आदर्श समोर ठेवून अहिल्याबाईंच्या सर्व गुणांचा अंगीकार आपण केला तर महिला सबलीकरण, सक्षमीकरण नक्की होईल आणि हेच आपले अहिल्यादेवींना स्मृतीस अभिवादन ठरेल असं मी नक्की इथे सांगू शकते. यानंतर एक दोन सूचना आहेत आणि आपला कार्यक्रम समारोपाकडे वाटचाल करत आहे. आपल्या भगिनींनी आपल्या दोन्ही बाजूंना प्रदर्शनी लावलेली आहे अहिल्याबाईंची, ती सगळ्यांनी नक्की आवर्जून बघावी ही विनंती. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर हिरकणी ग्रुपनी अल्पोपराची व्यवस्था केली आहे तर त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. त्यानंतर अजून एक सूचना आहे की विश्व हिंदू परिषद यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे IMA हॉलला दुपारी 5 वाजता रविवारी 13 एप्रिल रोजी त्रेतायुगातील कलियुगाच्या परिपेक्षात वाल्मिकी रामायणातील स्त्रीशक्ती सीता, अहिल्या, तारा, मंदोदरी, शबरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही विनंती. यानंतर मी सौ सुलभा नांदेडकर यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे आणि त्यानंतर पसादानाने आपल्या कार्यक्रमाचा समारोप होईल. धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. नारी शक्ती मंच आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या सन्माननीय डॉक्टर सुवर्णाताई रावळ यांनी आज कर्मयोगिनी अहिल्यादेवींचे प्रेरणादायी चित्र आपल्यासमोर खूप सुंदर पद्धतीने मांडले. त्याबद्दल तसेच ताईंनी आपल्याला त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल नारी शक्ती मंचातर्फे मी ताईंचे खूप आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुपरिचित असे उत्कृष्ट वक्ते सन्माननीय श्री रमेशजी पांडव यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून व परखड वक्तव्यातून कुटुंब प्रबोधन हा विषय खूप छान मांडला. तसेच देश जोडायचा असेल तर कुटुंब जोडावे लागेल हे त्यांनी यातून आपल्याला सांगितले.
नारी शक्ती मंचातर्फे रमेशजींचे खूप खूप आभार. आपल्याला जयस्वाल हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल हॉलच्या संचालिका मॅडमचेही खूप खूप आभार. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम इथे आपल्या 2 विद्यार्थिनींनी भगिनींनी सादर केला त्या तेजश्री आणि साक्षीचे व त्यांच्या पालकांचेही खूप खूप आभार. तसेच ध्वनी व्यवस्था व प्रकाश व्यवस्था उत्तम प्रकारे आपल्याला दिल्याबद्दल अविनाश तिगडेजींचेही खूप खूप आभार. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला हिरकणी ग्रुपने उत्तम प्रकारे नाश्त्याची सोय केलेली आहे त्याबद्दल हिरकणी ग्रुपचेही मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि तुम्ही सर्वजणी मैत्रिणी आपला वेळात वेळ काढून आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आणि तसं तुमचा सहभाग हा नेहमीच असतो. असाच उदंड प्रतिसाद तुम्ही नेहमी द्यावा हीच अपेक्षा. तसेच सर्व भगिनींचेही खूप खूप आभार. पत्रकार बंधूंचेही मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी मदत केली हातभार लावला अशा सर्वांचेच मी नारी शक्ती मंचातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर पसायदान होईल. क्षमा नांदेडकर पसायदान सादर करतील. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे चढो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ आहोईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया